बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ. फडणवीस बाहुबली तर पंकजा शिवगामी. बीडचा कटप्पा कोण? फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. ऐकलं कोण बाहुबली आणि कोण शिवगामी ते? मात्र आता चर्चा रंगली आहे ती बीडच्या कटप्पाची. गेल्या काही दिवसांपासून खून घोटाळ्यानं बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आलाय. त्यातच दवान यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आरोपांची मालिका सुरू केली. त्यानंतर बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ आता सुरू झालाय. या खेळात बाहुबली आणि शिवगामी तर ठरले, मात्र आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बीडच्या कटप्पाची. आणि हाच प्रश्न ज्यांनी बीडमध्ये बाहुबलीचा खेळ सुरू केला त्या धस यांना विचारला तेव्हा ते काय म्हणाले पहा. देवेंद्र फडणवीस म्हणण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते, बाहुबली बाहुबली बाहुबली. आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात, मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईलमध्ये घोषणा देत होते. कटप्पा कोण हा विषय? आता कटप्पा कुठून धरून आणायचा शोधावा लागेल कटप्पा आपल्याला. शोधू काही दिवसाच्या नंतर. त्यामुळे बीडचा कटप्पा कोण आणि भल्लाल देव कोण हे शोधावं लागणार आहे. बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यावरून बरीच टीका होतीये. एकीकडे राजकारणीच एकमेकांना मदत करतायत असा आरोप होत असताना आका नंतर बीडच्या गुन्हेपटावर कटप्पाची एंट्री झाली. आका असो वा कटप्पा, त्याला बाहुबली शिक्षा देणार का आणि महेशमती रूपी बीड पुन्हा गुंडाराज मुक्त होणार का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.